जन्मानंतर फक्त एकच गोष्ट कधी कोणाला मुकली नाही बघा, आणि ती म्हणजे की मृत्यू, डेथ. असं इमॅजिन करा की एक बंद रूम आहे, खोली आहे, आणि त्या रूम मध्ये फक्त दोघ जण आहेत. एक म्हणजे की तुम्ही स्वतः ती व्यक्ती, आणि दुसरं म्हणजे की एक लहान आता जन्मलेलं मूल. आणि कंडिशन एकच आहे बघा, की या रूम मध्ये या रूम मधून जर तुम्हाला बाहेर निघायचं आहे तर दोघांपैकी एका जणाला मरावं लागेल. टाइमही जास्त नाही. अशा कंडिशन मध्ये तुम्ही काय कराल? तुम्ही स्वतः मराल का त्या मुलाला, जे लहान मुलं आहे त्याला माराल? नक्कीच विचारामध्ये पडला असतात. तर अशाच प्रकारची एक सिरीज मी बघितलेली आहे. नक्कीच तुम्ही त्या सिरीजचं नाव देखील बघितलं असेल. नाव आहे बघा स्क्विड गेम. काय आहे एवढं खास या स्क्विड गेम मध्ये? याचा 3रा सीझन रिलीज झालेला आहे बघा. रिलीज होऊन खूप दिवस झाले. मी आता फायनल बघितलेला आहे, टाइम मिळाला तेव्हा. आणि काय आहे खास एवढं? तर या सीझन मध्ये आपल्याला पूर्ण सिरीजचा एंड होताना दिसतो, परंतु शेवटी एक हिंट देखील सोडतात. असं वाटतं की जसं काय 4था सीझन जे आहे ते येणार आहे काही. बरं, नक्कीच त्यांना माहिती की येतो का नाही, परंतु या ठिकाणी त्यांनी एंड झाला आहे असं दाखवलं आहे बघा. मूवी मध्ये एवढं काय भारी आहे? पैशापोटी माणूस कोणत्या थरापर्यंत जाऊ शकतो ते आपल्याला हे सिरीज जे आहे ते शिकवते. आणि डेथ, मृत्यू हा अनडिफिटेबल आहे. म्हणजे कधीही कोणालाही कोणत्याही रूपामध्ये जे आहे ते येऊ शकतो. आज मी मरणार आहे तर उद्या तुम्ही मरणार आहात. ही गोष्ट प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये येणारच आहे बघा, आज नाही तर उद्या. आणि हे सात्विक आपल्याला काय म्हणते की सत्य आहे, जे की सगळ्यांना भोगावं लागणार आहे एक ना एक दिवस. Death is not an enemy, but the oldest law. The great leveler, undefeated. The only certainty in a world of endless change. अशा प्रकारच्या खूप काही गोष्टी ही सिरीज जी आहे एका माध्यमातून शिकून जाते. आणि शेवटी विचार करताही आपल्याला एक हळूस रडू देखील येतं, कारण की अशा प्रकारचा एंड या सिरीज मध्ये होताना आपल्याला दिसतो. मला ते सिरीज पहिल्या सीझन पासूनच खूप आवडते. दुसऱ्या सीझन मध्ये मी विचार केला की काय दाखवायलेत आता, परत तेच तेच. परंतु जेव्हा त्याने 3रा सीझन आता रिलीज केला तेव्हा फायनली समजलं की त्यांना काय दाखवायचं होतं काय नाही. ओव्हरऑल ही सिरीज जी आहे स्क्विड गेम सीझन 3 भारी आहे बघा. जर तुम्हाला बघायची असेल तर नेटफ्लिक्स वरती फ्रीली अवेलेबल आहे. मी हमखास तुम्हाला म्हणेल की एकदा अवश्य भेट द्या, आणि ही सिरीज जी आहे पहिलं सीझन, दुसरं सीझन आणि 3रं सीझन नक्की बघा. आणि मला तुम्हाला सिरीज कशी वाटली नक्की मला कमेंट सेक्शन मध्ये कळवा. थँक्यू.